चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया अतिशय महत्त्वाचे प्रश्न। प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा वर्तुळावरील अतिशय महत्त्वाचा प्रश्न व वर्तुळाच्या सर्व संकल्पना या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण देत असलेलं भरभरून प्रेम, आपलं सहकार्य आणि आपण शेअर करत आहात चॅनलला जास्तीत जास्त, म्हणून हे चॅनल महाराष्ट्रातील सर्वप्रथम चॅनल आहे मित्रांनो। आणि सर्वप्रथम चॅनल फक्त तुमच्यामुळे आहे, ओनली फॉर यू। थँक यू व्हेरी मच ऑल फ्रेंड्स, थँक्स व्हेरी मच। मध्ये पाहूया वर्तुळ आणि वर्तुळासंबंधीची वर्तुळाच्या संकल्पना, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची परिमिती आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे 4 घटक आहेत या 4 घटकाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। ही माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलच्या सोबत राहा। नक्कीच आपल्या प्रत्येक संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय मी मित्रांनो। तर अगदी घरी बसून या सर्व संकल्पना आपण पाहू शकता। त्यामध्ये वर्तुळ संकल्पना, वर्तुळ व्यास, वर्तुळाची परिमिती, वर्तुळाचं क्षेत्रफळ। चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये या 4 संकल्पना लगेच। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाची परिघ संकल्पना आहे, परंतु आपण सुरुवातीला वर्तुळाच्या मूलभूत संकल्पना पाहूया। तर या ठिकाणी पहा, वर्तुळाचा जो मध्यबिंदू असतो यालाच केंद्रबिंदू असं म्हणतात। हा जो बिंदू असतो याला म्हणतात केंद्रबिंदू। हा केंद्रबिंदू O आहे। त्याचबरोबर वर्तुळाची त्रिज्या, केंद्रबिंदूपासून वर्तुळावर ज्या काही रेषा ओढल्या असतात किंवा रेषाखंड काढलेले असतात हे सगळ्या त्रिज्या आहेत। म्हणजे या आकृतीमध्ये त्रिज्या OU, O पासूनची U पर्यंतची रेषा, त्रिज्या OP, O पासून P पर्यंतची रेषा, OT, O पासून T पर्यंतची रेषा, या सर्व त्रिज्या आहेत। त्यानंतर आपण पाहूया जीवा म्हणजे काय। वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी जर रेषा असेल, समजा ही R आणि S, वर्तुळावरचे कोणतेही 2 बिंदू आहेत आणि अशी कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा जीवा असते, जीवा RS। आणि त्यानंतर हे TU, ही सुद्धा जीवा आहे मित्रांनो, ही TU। त्यानंतर पाहूया व्यास म्हणजे काय। तर पहा मित्रांनो, व्यास म्हणजे जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते, ही वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे म्हणून त्याला व्यास असं म्हटलं जातं। आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्येच्या दुप्पट। हे शाळेमध्ये आपण बऱ्याच वेळेस शिकलोय, परंतु त्यावेळेस आपण काही लक्ष देत नव्हतो। गुरुजींनी किती म्हटलं लक्ष दे, तर आपलं काही लक्ष जात नव्हतं। नाही, आता समजायला लागले आपल्याला हे किती सोप्या संकल्पना आहेत मित्रांनो। तर पहा, ही एक त्रिज्या आणि ही दुसरी त्रिज्या, ही R म्हणजे त्रिज्या रेडियस, ही R त्रिज्याच्या दुप्पट व्यास। म्हणजेच व्यास म्हणजे काय असणार आहे, R अधिक R म्हणजेच 2R, म्हणजे 2R म्हणजेच काय, 2 गुणिले R, आणि म्हणून व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। यानंतर पाहूया वर्तुळाचा परिघ ही संकल्पना। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये वर्तुळाची त्रिज्या आहे R। तर या त्रिज्येवर ही जी वर्तुळाची पूर्ण कडा आहे, कडा लक्षात आला असेल तुम्हाला, इथून इथपर्यंतची ही कडा म्हणजेच परिघ। आणि हा मोजायचा कसा मग, आपल्याला जर त्रिज्या माहित असेल तर आपल्याला सूत्र पण माहित असावं, 2πr। आता हे 2 म्हणजेच 2, पाय म्हणजे 22/7 आणि R ची किंमत जी असेल ती या ठिकाणी जर ठेवली तर तुम्हाला परिघ मिळतो। तर या पद्धतीने परिघ पण काढता येतो। आपण पाहूया, समजा त्रिज्या 7 सेमी असेल। पहा, त्या ठिकाणी आपली त्रिज्या किती आहे, 7 सेमी। तर मला जर परिघ काढायचं असेल तर मी सूत्र लिहिणार, परिघ बरोबर 2πr म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले R म्हणजेच 7, 7 1 7, 7 1 7 आणि 22 दोन्ही 44 सेमी। तर हा झाला परिघ। तर पहा मित्रांनो, या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला परिघ पण शिकता येतो। यानंतर पाहूया आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ। तर पहा मित्रांनो, वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय। समजा R त्रिज्या असलेलं वर्तुळ असेल तर हे जे पूर्ण क्षेत्र असतं सगळंच, हा पूर्ण वर्तुळाचा भाग, याला म्हणतात वर्तुळाचं क्षेत्रफळ। म्हणजे वर्तुळाने व्यापलेला जो पूर्ण भाग आहे त्याला म्हणायचं क्षेत्रफळ। आणि हे क्षेत्रफळ काढायचे सूत्र जे आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग। पाय म्हणजे पुन्हा लक्षात ठेवा 22/7, किंवा याची जर दुसरी किंमत दिली आपल्याला तर पाय बरोबर
3.14 या दोन्ही किमती पायसाठी वापरल्या जातात। आणि या ठिकाणी जर आपल्याला एक उदाहरण सोडवून जर पाहायचं असेल, समजा 7 सेंटीमीटर त्रिज्या असेल, 7 सेमी त्रिज्या असेल तर क्षेत्रफळ बरोबर सूत्र लिहूया आपण पाय आर वर्ग म्हणजेच 22/7 गुणिले 7 गुणिले 7, 7 एक 7, 7 एक 7 कटलं, 22 जर केला आपण 154 चौसेमी। तर पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो। तर थोडक्यात काय, तर अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना चॅनलबद्दल सांगा। महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय चॅनल आणि हे फक्त तुम्हीच करू शकलात, हे तुमच्यामुळे हे चॅनल लोकप्रिय झाले। त्याबद्दल सर्व मित्रांचे अगदी मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।